नमस्कार सगळ्यांना, मी सुचिता। आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। तर अजूनही चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आज आपण इथं 31 साईजच्या बोटनेक विथ प्रिन्स कट ब्लाउजचं कटिंग बघणार आहोत। तर सर्वात पहिल्यांदा इथे एक सरळ लाईन ड्रॉ करून घेते, म्हणजे कापड तिरकं वगैरे असेल तर ते आपल्याला नंतर चुकू नये, कमी जादा होऊ नये याच्यासाठी एक सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची। त्याच्यानंतर काय करायचं, आपली जेवढी पण पूर्ण उंची आहे त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून इथं मार्किंग करायचं आहे। तर इथं मी 14 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि या साईडला सुद्धा 14 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। तर हे 2 पॉईंट एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत। तर हा बोटनेक ब्लाउजचा आपण कटिंग बघत आहोत। तर त्याच्यासाठी शोल्डर जे आहे ते आपण इथं 7 घेणार आहे आणि मुंडा सुद्धा 7च घ्यायचा आहे। जेवढं शोल्डर तेवढा मुंडा इथं घ्यायचा आहे। तर इथं खालच्या साईडला सुद्धा 7 इंचावरती एक मार्किंग करते, म्हणजे आपली मुंड्याची जी लाईन आहे ती सरळ येईल। तर मुंडा सुद्धा इथं 7च घेतलेला आहे आणि या साईडला सुद्धा मी 7 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। तर छाती मापाचा चौथा इथे 7.25 आहे। 7.25 प्लस 2 इंच शिलाई मार्जिनसाठी, तर टोटल झालं 9.5। तर 9.5 इंचापर्यंत इथं लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे। कमरेचा चौथा आहे इथं, कंबर आपली तयार आहे 27। तर चौथा 6.25 प्लस 1 इंच पाठीमागच्या टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिनसाठी मार्किंग केलेलं आहे। त्याच्यानंतर 1.5 इंचावरती इथं मी मार्किंग केलेलं आहे। तर या मुंड्याचा मध्य करायचा, तर तो 3.5 आला आणि तिथून मुंड्याचा आकार द्यायला सुरुवात करायची आहे। पाठीमागच्या मुंड्यासाठी 1.5 इंचावरती आपण मार्किंग करतो। तर इथं गळा रुंदी 3.5 घेतलेली आहे आणि गळा उंची जी आहे ती जास्तीत जास्त 4 एवढीच घ्यायची असते। तर खालच्या साईडला सुद्धा गळा रुंदी मी 3.5 इथं घेतलेली आहे आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि इथं गोलाकार देऊन घ्यायचा आहे। साधारणतः कॉर्नरपासून 1 इंच 1 ते 1.5 इंच अंतरावरती असं गोलाकार देऊन घ्यायचा आहे। तर इथं पाठीमागच्या भागाचं आपलं कटिंग झालेलं आहे। तर कमरेचं तुमच्या लक्षात आलं का, कारण कमरेचा जेवढा पूर्ण कंबर आहे त्याचा चौथा भाग करायचा, त्याच्यामध्ये 1 इंच पाठीमागच्या टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिनसाठी, या पद्धतीने 3 इंच ॲड करायचं असतं। तर इथं आपण कटिंग करून घेतलं। गळ्याचा आकार तुम्ही कटिंग करू शकता किंवा नंतर स्टिचिंग करताना कटिंग केला तरी चालेल। तर आता पुढचा भाग आपण कटिंग करणार आहोत। कापड जे आहे ते आहे असं थोडंसं मी वाढवून घेतलेलं आहे पुढच्या भागासाठी। तर इथं 1/2 इंचावरती एक मार्किंग करून घेते, म्हणजे आपल्याला 1/2 इंच एक्स्ट्रा पुढच्या भागासाठी घ्यायचं असतं। तर ते कशासाठी घ्यायचं असतं, तर हुक आणि लोकपट्टीसाठी एक्स्ट्रा घ्यायचं असतं। तर इथं 1/2 इंचावरती मी इथं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि लाईन ड्रॉ करून घेते। तर पुढच्या भागासाठी बघा आपण थोडंसं कापड वाढवून घेतलेलं आहे, लक्षात असू द्या। त्याच्यानंतर पाठीमागचा जो भाग आपण कटिंग करून घेतलेला होता तो आहे असा 1/2 इंच सोडून त्या लाईनवरती इथं असा ठेवून द्यायचा आणि आहे असं याचं मार्किंग करून घ्यायचं आहे, काहीही बदल करायचा नाही। तर इथं आपण आता एक मार्किंग करून घेतलं कॉर्नरपासून। तर पुढच्या मुंड्यासाठी खाली 1/2 इंचावरती लाईन ड्रॉ करायची आणि तिथून पुढच्या मुंड्याचा आकार काढून घ्यायचा आहे। तर इथं मध्य कुठे येतो 3.5, तर 3.5 इंचापासून असा आकार द्यायला सुरुवात करायची आहे। तर झालं। तर इथं गळा रुंदी सेमच घ्यायची आहे 3.5। तर गळा उंची जी आहे ती तुम्हाला किती घ्यायची आहे त्याच्यानुसार, तर इथं मी 6 घेतलेली आहे, म्हणजे 5.5 प्लस 1/2 इंच आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। जेवढी पण गळा रुंदी तुम्हाला घ्यायची आहे त्याच्यामध्ये 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं। तर इथं खालच्या साईडला गळा जास्त मला पसरून नको आहे म्हणून मी 1/2 इंच आत इथं मार्किंग केलेलं आहे आणि तिरकी लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि इथं गोलाकार देऊन घेतलेला आहे। तुम्हाला जर आहे असा आकार ठेवायचा असेल तरी चालतो, पण जास्त पसरून गळा होतो। तर इथं बघा मी 1/2 इंचावरती एक मार्किंग केलेलं आहे आणि खालच्या साईडला इथं 1/2 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे पुढच्या भागासाठी। आपण प्रिन्स कट ब्लाउजचं म्हणजे पुढच्या भागाचं प्रिन्स कटचं कटिंग करत आहोत। तर वरून खालती 10.5 इंचावरती टक्स पॉईंटचं इथं मी मार्किंग केलेलं आहे। तर इथून बघा 1/2 इंच सोडून सर्व मापे घ्यायचे आहेत। तर इथं 4 इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे, बरोबर 10.5च्या मार्किंगवरती, आणि खालून पण वरती 4 इंचावरती मार्किंग केलं। इकडं 1.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि त्या 1.5 इंचापासून वरती 2 इंचापर्यंत एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे। तर बघा अशी मार्किंग आपण करून घ्यायची आहे। तर हे जे 1.5 इंच आपण घेतलेलं आहे ते कटिंग होऊन जाणार आहे, तर ते आपल्याला पुढे इथं वाढवायचं आहे, म्हणून आपण 1.5 इंच इथं आपण एक्स्ट्रा लाईन ड्रॉ केलेली आहे आणि इथं तिरकी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। तर बघा कुठे कुठे आपण किती किती वाढवलं ते तुमच्या लक्षात असू द्या आणि इथून हा आकार काढून घ्यायचा आहे प्रिन्स कटोरीचा आणि इथून हा आकार असा काढून घ्यायचा आहे। तर प्रॅक्टिस करा, तुम्हाला हा सुद्धा आकार पटकन लगेच येईल। तर हे जे मी रेषा ओढलेल्या आहेत तर ते कटिंग होऊन जाणार आहे, म्हणूनच आपण इथलं 1.5 इंच आपण पुढच्या साईडला 1.5 इंच आपण इथं वाढवलेलं आहे। तर इथं बघा 1/2 इंचावरती एक मार्किंग केलेलं आहे आणि तिथून इथंपर्यंत असं एक तिरकी लाईन ड्रॉ केली आणि या साईडला सुद्धा तिरकी लाईन ड्रॉ केलेली आहे। तर हे आपण 1/2 इंच असं तिरकस कटिंग करायचं आहे या पद्धतीनं, म्हणजे आपला ब्लाऊज जो आहे तो उचलत नाही, याच्यासाठी पुढच्या साईडनं उचलत नाही। तर इथं आता आपण
खोल मुंड्याचा जो आकार आहे तो पुढच्या मुंड्याचा आकार आहे तर तो कट करायचा आहे आणि या पद्धतीने इथं कटिंग करायचं आहे. तर अगदी छान असं सोप्या पद्धतीनं तुमच्याशी मी हे कटिंग शेअर केलेलं आहे. आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथून बघा हा भाग असा या पद्धतीने कटिंग करायचा आहे. आणि हे बघा मी ज्या रेषा ओढलेल्या होत्या ते कट होऊन गेलेलं आहे. तर पुढच्या भागातसुद्धा आपलं कटिंग झालेलं आहे. तर आता बाहीचं कटिंग आपण करून घेणार आहोत. तर बाहीसाठी इथं बघा फोल्ड करून कापड घ्यायचं आहे. बघा इथं फोल्ड करून कापड घ्यायचं आहे. अगोदर एक बाही कटिंग करून घेते कारण कोपरापर्यंतची बाही इथं कटिंग करायची आहे. जेवढी पण बाही उंची आहे त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करायचं. तर इथं फोल्ड करताना एकदा चेक करायचं म्हणजे आपल्याला बाहीची रुंदी जी असते ती छाती मापाचा 1/4 एवढी घ्यायची असते. तर तेवढं कापड आहे का. तर इथं बघा 10.5 इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे. तयार बाही मला 9.5ची ठेवायची आहे आणि डाऊन मी 3 इंचावरती इथं मार्किंग केलेलं आहे. इथून इकडे छाती मापा 1/4 आपला 1.25 आहे म्हणून तिथंपर्यंत एक मार्किंग केलं आणि आत 1 इंचापर्यंत छोटीशी लाईन ड्रॉ करून हे 2 पॉईंट तिरक्या लाईनने जोडून घेतले आहेत. तर खालच्या साईडला इथं बघा 4.5 + 2 इंच एवढं मी खालच्या साईडला मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि या लाईनचे समान 3 भाग करायचे आहेत. आणि इथं पुढच्या मुंड्याचा आकार काढायचा आहे. बघा या पद्धतीने अगोदर अर्ध्या इंचावरती एक लाईन ड्रॉ करून घेतली. इथं 1/2 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि पुढच्या मुंड्याचा आणि पाठीमागच्या मुंड्याचा आकार काढून घ्यायचे आहेत. तर खालच्या साईडला बघा बाहीची जेवढी पण तुमची रुंदी आहे त्याच्यामध्ये 2 इंच ॲड करून मार्किंग करायचं असतं. तर ते आपण मग मी 4.5 + 2 इंच एवढं घेतलेलं. तर माझी बाहीची तयार म्हणजे बाहीची रुंदी जी आहे ना पूर्ण ती 9 आहे. तर त्याचं मी निम्म आणि +2 इंच शिलाई मार्जिनसाठी. तर इथं बाहीचं कटिंग आपण करून घेतलेलं आहे. सेम तीच बाही इथं अशी ठेवून द्यायची आणि दुसऱ्या बाहीचं सुद्धा कटिंग करून घ्यायचं आहे. तर कोपरापर्यंतची बाही आहे. कापड मला कमी पडत होतं म्हणून मी एकाच वेळी दोन्ही बाही कटिंग केलेलं नाही. तर इथं 4 भागामध्ये आपलं बोटनेक विथ प्रिन्स कट ब्लाऊजचं कटिंग तयार झालेलं आहे. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ बघा. मी खूप छान आणि सोप्या पद्धतीने तुमच्याशी शेअर केलेलं आहे आणि कमीत कमी वेळात कटिंग करून दाखवलेलं आहे. तर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.